हा मोठा डब्बा आहे. ह्याच्यामध्ये मी काल रात्री हे बघा, ते इडलीचं पीठ आहे. मी घरीच मिक्सरमध्ये बारीक केलं होतं याला. काल सकाळी मी तांदूळ भिजायला टाकले, डाळ पण भिजवली आणि किती वाजता, दुपारी 3, 3:30, 4 वाजता मी हे पिसले आणि रात्रभर हे असंच झाकून ठेवलं होतं. आणि मग आता असं हे वरती आलं फुगून. आता मी हे एका टोपामध्ये काढून घेते. हे बघा, इथे माझा चहा पण उकळतोय. तर मी चहाचा गॅस बंद करते आणि ह्या टोपामध्ये जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. कसं आहे, हे पीठ तुम्ही 8 दिवस जरी ठेवलं बिना मीठ टाकता तरी पण हे राहतं. कसं आहे, बाहेरचं आपल्याला पुरत नाही. मुलांना डोसा इडली खूप आवडते. आमच्या इथं माझ्या मुलांना तर आवडते. त्याच्यामुळं मी घरातच पिसते. आमच्या इकडे पण भेटतं, पण कधीतरी इमर्जन्सीला मी घेऊन येते. नाहीतर आम्ही इथे आमच्या घरामध्ये जास्त सहसा, कारण घरात पिसलं की ते भरपूर पण होतं आणि पुरतं पण. तर मी पीठ काढलं इथे एका कपामध्ये आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि सोडा टाकणार आहे. हे बघा, इथे थोडासा सोडा टाकलाय आणि मीठ टाकणार आहे मी. थोडं पाणी टाकायचं याच्यामध्ये. आणि आता आपल्याला गॅसवरती भांडं ठेवायचे. मी हे चांगलं हलवलं आहे, थोडंसंच पाणी टाकलं याच्यात. आणि आता मी गॅस चालू करते. भांडं ठेवलं आहे आणि आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे. 2 तरी तांबे पाणी टाकायचं आहे. तर हे पाणी गरम होईपर्यंत आपण पिलेटी असतात त्याच्या इडली, तर त्याला आपण तेल लावूया. माझ्याकडे 3 प्लेटी आहे, पण 3 प्लेटी एका ह्याला 1, 2, 3, 6 आहे. 6 म्हणजे 18 इडल्या एका टायमाला होतात. आणि 18 एका टायमाला म्हणजे मला जास्त नाही, 2च हे लावायला लागतात. 2च भांडी लावते मी इडलीची, कारण का 18 इडल्या एका ह्याच्यामध्ये असतात. 34 म्हणजे भरपूर होतात एका टायमाला. आणि 2 भांड्यामध्येच खूप इडल्या होऊन जातात. हे मला पण येत नव्हतं. माझ्या नंदेने शिकवलं मला कसं बनवायचं आणि कोणते तांदूळ वापरायचे ते पण त्यांनी शिकवलं.
आता अजून एक भांडं. अशी माझ्याकडे 3 मिनिटं. मला हे मोठं वाटतं नाही, हे मोठं. तर मुलं झोपलेली. आज शनिवार आहे, सुट्टी आहे. आता उठतील ते. उठला की लगेच मग नाश्ता. म्हणून मी सकाळी लवकरच इडलीचं हे करायला घेतलं आहे, की जेणेकरून उठले की लगेच नाश्ता करू शकतात. अयो, पडला हाताने पडला. थोडं पडलं माझ्या हाताने, पण ठीक आहे, तर उद्या होऊन जाईल. हे बघा, तर आता मी झाकण लावते. झाकण लावून घेते. आणि आपल्याला हे जास्त नाही, 10-12 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे. आणि आता चटणी फॅन घेतली, तवा फॅन. आणि आता आपल्याला गॅस पण मी चालू केलेला आहे. शेंगदाणे टाकते. चांगले भाजायचे आपल्याला याला. ते शेंगदाणे आपले भाजले ते, तर मी काढून घेते एका प्लेटमध्ये. शेंगदाणे हे गार व्हायचं, होऊन द्यायचं आपल्याला. इथं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली थोडी, आणि मिरच्या घेतल्या ते. तर हे थंड झालं की हे सालटं काढून मग मिक्सरमध्ये टाकायचं, आपल्याला बारीक करायचं. तर भांडं घेतलं मी, मिरची आणि कोथिंबीर त्यात टाकते. खोबरं बारीक केलेलं कापून घेतलं होतं ते पण टाकते याच्यामध्ये. आणि शेंगदाणे, थोडं पाणी टाकायचं आहे. थोडं पाणी टाकायचं याच्यामध्ये आपल्याला. आणि हे बारीक करून घ्यायचं आहे. अशी बारीक करून घ्यायची आपल्याला. फोडणी द्यायची. आणि याच्यात शेंगदाणे भाजले होते, तर आताच फोडणी देते लायटर. थोडं तेल टाकायचं पहिले. तेल गरम झालं की आपल्याला आता याच्यामध्ये थोडी राई टाकायची. राई तडतडायला लागली. चटणी टाकायची. मीठ टाकायचं. आणि गॅस बंद करायचा आहे. चटणी आपली झाली रेडी खाण्यासाठी. तो मैं अभी फिलहाल एक चोर हूँ, तो मुझे सरकार ने एक ऑफर दिया है कि तुम्हें चोर के घर से चोरी करके लानी है, एंड वो भी 3 चीज जो कि हमारी। तो पहला होता है डायमंड, एंड दूसरी वो फोटो, एंड तीसरे वो गोल्ड कॉइन, सोने का सिक्का।